नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. बरेच महिन्यानंतर मी हा व्लॉग शूट करतोय. तर तुम्हाला थंबनेल बघून समजलाच असेल की आजचा टॉपिक काय आहे. तर मी माझ्या गावाला आलोय. तर तुम्हाला मी माझ्या फार्म टूर करवतो, आमची शेतीवाडी दाखवतो, घर दाखवतो. तर चला व्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो, दूध पिऊन झालं आणि समोर ते काका आहेत, ते कापूस काढतायत. त्यांच्या शेतीत कापूस पिकवलं जात आहे. तर चला मी तुम्हाला होम टूर करतो. तर आपण जाऊया खाली. हा आहे पायऱ्या, ह्या पायऱ्यांवर आपण खाली जाऊयात. हा आहे घराच्या बाहेरचा परिसर. हा आहे हॉल. हा आहे बेडरूम. तो आहे वॉशरूम. किचन. हे आहे किचन. आणि हा अजून एक बेडरूम. तर आता आपण जाऊन मार्केटमध्ये भेटूयात, कारण का मी चाललोय शेतावरती आणि शेतावरती माझा मामा असतो, मोठा मामा. तर त्यांच्या घराकडं जायचं आहे. तर थोडंफार खायला काहीतरी घेऊया, स्नॅक्स वगैरे. बरेच महिन्यानंतर मी चाललोय तर. आणि त्यानंतर आपण त्यांच्या शेतीवरती जाऊ आणि तिकडं मी एक्सप्लोअर करतो. ओके, बाय बाय. तर मित्रांनो, आता मी निघतोय आणि माझ्याकडं आहे स्प्लेंडर, द लॉर्ड ऑफ एव्हरेज. एव्हरेजच्या बाबतीत तिला टक्कर देणारी आजपर्यंत कुठली गाडी तर मी नाही पाहिली. तर चला प्रवासाला सुरुवात करूयात. मित्रांनो, आता आपण निघतोय सिटीकडे जायला आणि हे आहे माझं गाव. सो तुम्हाला पूर्ण गाव तर ह्या व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये दाखवणं शक्य नाही मला. जेवढं जमेल तेवढं दाखवेन मी तुम्हाला ब्लॉगमध्ये माझ्या. फायनली मित्रांनो, मी रॉ सोडून आल्यानंतर एक गोष्ट मिस करतो जास्त, ती म्हणजे डोंगर. इकडे अजिबात तुम्हाला डोंगर दिसणारच नाही. तिकडे बघायला दिसते तुम्हाला प्लेन जमीन आणि ते शेती दिसेल तुम्हाला. तर तुम्ही इकडे बघू शकता डोंगर आणि समुद्र. समुद्र जाम मिस करतोय मी सध्या इकडे आल्यानंतर. हा, पण रस्ते भारी मात्र चांगले आहेत. मुंबई गोवा हायवे पेक्षा तर गावातला रस्ता माझा चांगला आहे इकडचा. गावाकडे आल्यानंतर सर्वात जास्त मिस करतोय म्हणजे आपल्याकडचे डोंगर, समुद्र आणि गावं. जसे कोकणात घरं असतात तशी इकडं अजिबात नाही. आणि इकडं डोंगर वगैरे काहीच बघायला नाही भेटणार. जिकडे तिकडे बघाल तिकडे तुम्हाला फक्त प्लेन जमीन आणि शेती. आणि समुद्राचं तर काय नामोनिशाण नाही. गावापासून लगभग 300-350 किलोमीटर लांब गेल्यानंतर समुद्र वगैरे काय तुम्हाला भेटेल, नाहीतर नाही इकडे. खूप जास्त मिस करतोय मी सध्या रोहाला. सी द ओव्हरलोडेड ट्रॅक्टर, फुल ओव्हरलोडेड. मित्रांनो, फायनली एका जागेवरती तुम्हाला आलोय. यायचं तर प्लॅन नव्हतं, पण रस्त्यात येता येतं हे मंदिर होतं. मंदिर नाही बोलू शकतो, मठ बोलू शकतो. तुम्हाला स्टोरी मी सांगेन. चिंचाचं झाड आहे इकडे आणि हे पोरं सगळे चिंच वगैरे काढताय तिकडे. तर हा मंदिराचा परिसर. आतमध्ये जाऊन तुम्हाला ह्या मंदिराची मी तुम्हाला स्टोरी सांगतो. हा एंट्रन्स आहे ह्या मंदिराचा. कडकोळ या गावात एक महान संत जन्मले. त्यांचं नाव संत मडिवाळेश्वर. त्यांचं आयुष्य होतं साधं, पण विचार होते खूप मोठे. त्यांनी लोकांना शिकवलं, देव दगडात नाही, तो श्रमात आहे, तो मनात नाही, प्रेमात आहे. वर्षानुवर्ष त्यांनी जनसेवा केली, आजारांना औषधं दिले, भुक्यारांना अन्न दिलं आणि प्रत्येकाला समानतेचा संदेश दिला. एक दिवस शांतपणे त्यांनी आपल्या शिष्यांना बोलवले. त्यांचा चेहरा तेजस्वी होता, पण डोळ्यात गोड शांतता होती. ते म्हणाले, आता माझं कार्य पूर्ण झालं आहे, मी समाधी घेणार आहे. भक्त रडू लागले. सर्वजण विनवणी करत म्हणाले, गुरुजी आम्हाला सोडू नका. मडिवाळेश्वर हसले आणि म्हणाले, मी कुठे जात नाही रे, मी इथेच राहीन, माझ्या विचारात, माझ्या तत्वात. ते स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून प्रसाधनाला बसले. मंद स्वरात भजन सुरू झाला, हरिहर शिवशंकर मडिवाळेश्वर नमः. आणि मग त्यांनी डोळे मिटले. शरीर शांत झालं, पण वातावरण देवी झालं. त्या क्षणी त्यांनी जिवंतपणे समाधी घेतली. आणि हीच ती जागा जिथे संत मडिवाळेश्वरांनी जिवंतपणे समाधी घेतली. पूर्ण त्या मठाचा परिसर आहे.
इकडं असं मस्त क्यूट क्यूट वासरू पण आहेत. मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता संत मडेवाळेश्वरांचा फोटो. तर तुम्ही इकडे बघू शकता नदी लागलेली आहे आपल्याला जाता जाता. इकडे तर नदी बघण्यासाठी पण 15 किलोमीटर लांब यायला लागते घरापासून. रॉ तर बराच होता, लगेच स्टॉपवरती गेल्यावरती मला नदी तरी बघायला भेटायची. फायनली वी केम टू सिटी. सो आपण आता सिटीमध्ये आलेलो आहे आणि आता आपण चाललोय गाडीत पेट्रोल फिल करण्यासाठी. आता आपण दुकानात आलोय आणि आता आपण घेतोय इकडं मिक्सर म्हणजे इकडं मिक्सर बोलतात, पण मिक्सर म्हणजे ते शेव. ते ठेवलं होतं, मी कधीच नव्हता खाल्ला. ट्राय करतो, एक नंबर लागतो पण भाई. तर मित्रांनो, मी शेतावरती आलोय आणि आता तुम्हाला मी माझा शेत दाखवेन. त्या अगोदर मी पहिले जेवून घेतो. तर हे आहे शेतावरचं छोटंसं घर आणि ही पण पूर्ण ऊसाची शेती, ही पण पूर्ण ऊसाची शेती. चारी बाजूला ऊसच आहे. मला जर समजा या घराच्या वरती चढतं जमलं तर मी वरती चढून तुम्हाला पूर्ण दाखवेन विथ 360 डिग्री अँगल. तर चला, आता माझं जेवण झालं. आता मी तुम्हाला शेताचा टूर करवतो. हा मधोमध रस्ता आहे, तिकडे गावाच्या बाहेर पडतो आणि हा इकडे इथं घर. आणि ह्या साईडला पण पूर्ण शेती, ही पण पूर्ण शेतीच आणि ही पण पूर्ण शेती. म्हणजे टोटल 5 एकर शेती आणि 5 एकर शेतीमध्ये फक्त ऊसच लावला. तर आता मी तुम्हाला घेऊन चाललो जिथं ड्रॅगन फ्रूट्सचं वेल आहे. तिथं झाड भलेही छोटं असलं तरी तिथं महिन्याला नाही बोललात तरी कमसे कम 50-40 ड्रॅगन फ्रूटचं लागतात. आता पण लागलेत पण पिकलेत नाही. मी तुम्हाला ते दाखवतो. पहिल्यांदा आपण जाऊन ड्रॅगन फ्रूट्स बघूयात. तर हेच ते ड्रॅगन फ्रूट्सचं झाड. आता ड्रॅगन फ्रूट्स कशा प्रकारे झाडाला येतात ते मी तुम्हाला दाखवतो. हे पूर्णपणे वेल, त्या वेलीला असा ड्रॅगन फ्रूट. आता माझ्या अंदाजे हा पिकलेला ड्रॅगन फ्रूट तर नाही, पण आता आत्या बोलते काढून आण. तर काय काढून आण बोलावर काढलं. हा बघा ड्रॅगन फ्रूट. अशा प्रकारे ड्रॅगन फ्रूट असतो. हे बघा इकडे 2 आहेत पण हे अजून पिकलेले नाही आहेत. आणि पाठीमागच्या साईडला तर नाहीच दिसत. ड्रॅगन फ्रूट आहेत झाडाला पण ते पिकलेले नाही आहेत. आणि ही पूर्ण ऊसाची शेती. तर चला मित्रांनो, आता माझ्याकडे स्टँड वगैरे नाही आहे व्हिडिओ करण्यासाठी, म्हणून मी तर धक्क्यावरती मोबाईल ठेवतो आणि या ड्रॅगन फ्रूटचा पोस्टमॉर्टम करूयात आपण. सो पहिल्यांदा हे कापून घेऊ. कचाक 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 कचाक. आता मला आलाय कंटाळा. आता मी डायरेक्ट खालनं कापत घेतो. ओ माय गॉड, सी हियर ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूट यम्मी यम्मी. आणि ह्याला आता एवढा कट करूया असा फुल प्रोफेशनलमध्ये. आणि ही भेटली आपल्याला फोड. आता कसं वाटते, गारगार वाटते. यम्मी. तर मित्रांनो, ही आहे घराची मागची बाजू. तर आता मी तुम्हाला घेऊन जातो, पूर्ण शेत फिरवतो. तर चला माझ्यासोबत. मला वाटत तर नाही 10 मिनटात पण संपेल म्हणून शेती. व्हिडिओ मी फास्ट करीनच, पण बघा ही वाट आहे मधली.
आणि हे कुठे संपेल ते अजून मला पण माहीत नाही. आता मामा गेलाय शेतात, आता तिकडे जाऊन आपण बघूयात काय चाललंय शेतात काम. अंगाला खाज उठायला लागली हे सगळ्या गोष्टी लागून लागून. काय करायचं पुढे रस्ताच नाही. तर मित्रांनो मी अर्ध्यातनं चालू, कारण का मला काय पुढची वाट भेटत नव्हती आणि ह्या असल्या उसामधनं गेलो तर पूर्ण अंगात खाज वगैरे उठायला लागलं. मला वाटतं आता मला आंघोळ करावी लागेल, कारण का त्यात एक तर हाफ पॅन्ट घातलेली आणि ही पूर्ण पाय वगैरे पण सोलटून निघालेत माझे. तर तुम्हाला आता दाखवतो वारणात शेती. ह्या झाडापासून ते तो झाडापासून ही पूर्ण अशी शेती. आता उतरल्याशिवाय तर तुम्हाला समजणार राहत नाही, पण बघा ही पूर्ण जेवढं काय ऊस दिसते ही पूर्ण शेतीच आहे. तर मित्रांनो आता आपला परतीचा प्रवास चालू करूयात, जाऊयात आता आपण घरी.